नमस्कार. आज आपल्याला ग्रामसेवकाची कामे आपल्या गावामध्ये ग्रामसेवकाची कामे काय असतात. बऱ्याच वेळा गावामध्ये ग्रामसेवकाची कामे माहीत नसल्यामुळे किंवा गावातला विकास कसा करायचा ते माहीत नसल्याकारणाने आपल्याला तो विकास करण्यासाठी खूप अडचणी येतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला त्यातल्या सर्व अडचणी दूर होतील. यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही माझ्या जनजागृतीसाठी हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवणे आणि आपण पाहणे आवश्यक आहे. जास्त चर्चा या गोष्टीवर न करता आपण मेन विषयावर वळूयात. ग्रामसेवकाची मुख्य कामे. आपल्याला ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीमध्ये मुख्य असतो. तो सरकारी कामामध्ये आणि सरकारी अधिकाऱ्यामध्ये तो मुख्य असतो. आपल्याला ग्रामसेवकाची कामे माहिती असणे आवश्यक आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला ग्रामसेवकाची सर्व कामे माहिती होतील. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीतील प्रशासकीय अधिकारी असून गावाचा विकास व शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे हे त्याचे काम असते. जन्ममृत्यू नोंदणी करणे, ग्रामसेवक सभेचे आयोजन करणे आणि अंदाजपत्रक तयार करणे हे प्रमुख काम तो करत असतो. तो सरपंच व पंचायत समितीचा दुवा असतो. हे दुवा म्हणून तो काम करत असतो. ग्रामसेवकाचे प्रमुख जबाबदारी असते प्रशासकीय कामे. प्रशासकीय कामे ग्रामपंचायत हे दैनंदिन कामकाज सांभाळणे व अहवाल तयार करणे, पत्रव्यवहार आणि सर्व प्रकारच्या नोंदी अद्ययावत करणे. विकास कामे आपल्याला त्याची विकास कामाविषयी आढावा घ्यायचा असेल म्हणजे विकास कामं ही त्याची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. ग्रामसेवकाने विकासाची कामे करत असताना विकासाची कामे म्हणजे त्यात रस्ते, पाणी पुरवठा, दिवाबत्ती, साफसफाई, जे आपल्या गावात ज्या खांबावरच्या लाईटी असतील, परत गाव स्वच्छ ठेवण्यासाठी किंवा काही आरोग्य व्यवस्थित सर्वांचे राहण्यासाठी, सर्व नागरिकांचे राहण्यासाठी आणि शिक्षण यासारख्या पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन करणे. आणि पॉईंट नंबर 2, शासकीय योजना. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना उदाहरणार्थ घरकुल, पेन्शन, पात्र लाभार्थीपर्यंत पोहोचवणे आणि अंमलबजावणी करणे. कर महसुली व ती वसुली करणे. कर महसूल वसूल करणे, मालमत्ता कर, पाणीपट्टी, मालमत्ता म्हणजे आपल्या घर टॅक्स, पाणीपट्टी आणि इतर कर गोळा करणे व ग्रामनिधीची जबाबदारी सांभाळणे. पॉईंट नंबर 5, नोंदणी निबंधक. गावातील आणि विवाह नोंदणी. ज्या लोकांचे लग्न झालेले आहेत त्या लोकांचे नोंदी ठेवणे व त्यांना दाखले देणे, जन्ममृत्यूची नोंद करणे हे त्यांचे प्रमुख कामामधील एक काम आहे. याचबरोबर ग्रामसेवकाचे काम नंबर 6, ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा बोलवणे, बैठका घेणे हे एक त्या कामामध्ये मोडते. ग्रामसभेचे आयोजन करणे, सभेची तीव्र लिहिणे आणि ग्रामपंचायतीच्या ठराविक अंमलबजावणी करणे आणि अर्थसंकल्प, ग्रामपंचायत आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे आणि तो मंजूर करून घेणे. थोडक्यात ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा अंतर्गत होणाऱ्या सर्व विकास कामाचा प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करत असतो. ग्रामसेवक ग्रामसभा हा वर्षातून 6 वेळा घेणे हे प्रत्येक ग्रामपंचायतीला बंधनकारक असते आणि आपल्या सर्व नागरिकांना ते माहिती आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला ती माहिती मिळाली नाही तर ग्रामसेवकाला फोनद्वारे किंवा सरपंचाच्या मार्फत किंवा इतर मेंबरच्या मार्फत तुम्ही ती चौकशी करू शकता की आपल्या ग्रामसभाच्या तारखा काय आहेत आणि त्या तारखामध्ये आपल्या गावातील ज्या काही अडचणी असतील त्या मांडू शकता. यामुळे आपल्या गावातील विकासाला मोठा हातभार लागेल आणि भ्रष्टाचार थांबण्यासाठी याचा फायदा जाण्याचे नियोजन करणे तसेच तो मंजूर करून घेणे. थोडक्यात ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत होणाऱ्या सर्व विकास कामाचा प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करत असतो. ग्रामसेवकाने ग्रामसभा हा वर्षातून 6 वेळा तर घेतल्याच पाहिजेत. त्याचबरोबर त्या घेतलेल्या सभाचा इतिवृत्त लिहून तो आपल्या नोटीस बोर्डद्वारे तो इतर ज्यांना माहिती हवी असेल त्यांना तो
दिला पाहिजे, हे त्याचं प्रमुख कामामधील एक काम आहे. ग्रामपंचायतीचे आर्थिक वर्ष हे 1 वर्षाचे असते. ते वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे असते. आणि हे जे अर्थसंकल्प जे तयार केलेले असतात ते या कालावधीत मंजूर करून या कालावधीत ते 1 वर्षात पूर्ण करून घेणे महत्त्वाचे असते. आणि आपल्या नागरिकांची पण जबाबदारी असते की ग्रामसेवक आणि सरपंच हे व्यवस्थित काम करतायत का नाहीत, त्यांनी व्यवस्थित योजना आपल्या गावामध्ये राबवतात का नाहीत या पाणी. आणि अशा काही पुढे काही ग्रामसेवक आणि सरपंच काही काम व्यवस्थित करत नसतील तर याविषयी काही तक्रारी काय असतील तर आपण त्या तक्रारी कशा मांडायच्या हा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो सादर करणार आहोत. तो आपण अवश्य पाहावा ही विनंती. यामुळे आपल्याला ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडून कामे व्यवस्थित करून घेता येईल आणि भारतातील आपले गाव उत्कृष्ट करण्यासाठी या व्हिडिओचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग होईल. ओके, थँक्यू, धन्यवाद.